हॅलो गाईज, वेलकम बॅक टू हाऊस ऑफ क्लिफाली. अँड इट इज क्लिफाली मध्ये वृषालीचा बर्थडे. ये तुम्हाला मी एकदम प्रिटी रेडी दिसत असेल, कारण की आम्ही चाललो आहे हेअर कट साठी. आणि गाईज, ऍज युजल वी आर सुपर डुपर लेट. मी गेले होते ऑफिसला, मी ऑफिसमधून आले आणि मग त्यानंतर मी रेडी झाले. मग आता आम्ही निघालोय. येस. आणि क्लिफर्ड आज वर्क फ्रॉम होम करत होता. Yes. मी आणि क्लिफर्ड मोस्टली सोबत वर्क फ्रॉम होम खूप रेअर करतो, हो. कारण की क्लिफर्ड स्वतः काम करणार नाही, मलाही काम करू देणार नाही. सो गाईज, आता आपण बघूया. तुम्हाला ना मी करंटली माझे हेअर्स दाखवते. हे बघा, खूप लंबे आहे. आणि लास्ट टाइम मी हेअरकट केली होती इंडियामध्ये असताना. आणि उद्या आहे माझा बर्थडे, सो मला असं वाटलं की बर्थडेच्या आधी काहीतरी मेकओव्हर तर पाहिजे. अँड आय एम वृषाली टू वृषाला बनवायचं. मी बॉयकट नाही करून येणार आहे. गाईज, तो खरं सांगू तर मी थोडीशी नर्वस पण आहे आणि एक्सायटेड पण आहे. कारण की अगर त्यांनी केस खराब केले तर बर्थडेच्या आधी मी दिसणार आहे जोकर. म्हटलं सी, आय होप मी जोकर नाही दिसणार. कारण की मी लेंथ तर कमी करायचा नाही विचार केलाय, बट लेट्स डू सम स्टायलिंग. सो आपण लेंथ जरा कमी करू शकतेस तू. हा, थोडे खालचे डॅमेज वाले काढू आपण. नाही, कर तर कमी लेंथ, कारण आपल्या घरचीच किती आहे ना, वाढत असते. हा गाईस, क्लिफर्डचे तर खूप वाढतात. त्याला पण आता ट्रिपला जाण्याच्या आधी विचार आहे की त्याचे केस कमी करू. आय डोंट नो, त्याचे एका हप्त्यामध्येच केस वाढून जातात. माझ्या पण केसांना टचवूड चांगली ग्रोथ आहे. जर तुझ्या केसांना माझी एवढी ग्रोथ असली तर आता पण तुला खार पायाकडे ठेचलं असते. तुलाच काळजी घ्यावी लागते, मग तुलाच तेल लावून द्यावं लागतं. लावलं ना मी मग. सो गाईज, आपण रॉटरडॅम मध्ये जाऊन भेटूया. आमची अपॉइंटमेंट आहे 4 वाजता बुक केली आहे. कारण की इथे जर तुम्हाला प्रॉपर प्रोफेशनल सलॉन मध्ये जायचं असेल ना, तर नॉर्मली लाईक एंट्री नसती, तशीच अपॉइंटमेंट घ्यावी लागती 1-2 वीक्स आधी. आणि मग ते कन्फर्म करता आणि देन यू कॅन गो. सो आता जाऊया गाईज. आणि तुम्हाला माहिती आहे का, अजून एक गोष्ट. आता मी आज ऑफिसमध्ये म्हणजे सकाळी गेले आणि आता 2 वाजता वापस आले, तरी पण माहिती का, कोणी असं विचारत पण नाही इथे इट्स लाईक वर्क लाईफ बॅलन्स. का रे? हा, वर्क लाईफ बॅलन्स इज व्हेरी परफेक्ट. तुम्ही फ्री विल. हा, वी हॅव अ लाईक डच ऑफिसेस मध्ये तुम्हाला फ्री विल आहे. कधीही या, कधीही जा. म्हणजे ऑफकोर्स लोक टाइम फॉलो करता नॉर्मल, पण असं नाहीये. जर तुम्हाला काही पर्सनल अपॉइंटमेंट असली किंवा काही असलं, तुम्ही जाऊ शकता डायरेक्टली. असं नाही की तुम्हाला तुमच्या मॅनेजरला मेल करा किंवा काही करा. फक्त तुमचं काम अनलेस अँड अंटिल, माहिती का, जर तुम्ही तुमचं काम वेळेवर देत असेल आणि वेळेवर करत असेल तर ते बिलकुल मायक्रो मॅनेजमेंट करणार नाही. आता मी पण सकाळी गेले आणि आता बिंदास निघून आले. पण 1 मिनिट थांबा, मी तुम्हाला समोरचा पॅनोरॉमिक व्ह्यू दाखवते. या ट्रकमुळे तुम्हाला पॅनोरॉमिक व्ह्यू ओके दिसेल. आता हे बघा. ओ, आपण खाली उतरलो ना. हे बघा किती प्रिटी व्ह्यू आहे गाईज. आणि थोडासा इश्यू झालेला आहे. रस्त्याचं मेंटेनन्स चालू असल्यामुळे ट्रॅफिक लागली आहे. तू तर दिसतच नाहीये अंधारामध्ये. हे बघा, पुढे मेंटेनन्सचं काम चालू आहे. ग्रीन झालंय आता. ग्रीन होऊन पण फायदा नाही, कारण त्या पुढे फुल ट्रॅफिक आहे. कारण आय थिंक दिस इज फर्स्ट टाइम की आम्हाला 1.7 किलोमीटरला दाखवत आहे 10 मिनिट. तेवढं तर चालून तुझं. उतर चल. उतर खाली जा चालत. मी येते गाडी चालवत. ही गाईज, तर फायनली आम्ही आता पार्किंग मध्ये गाडी लावतोय. आणि इकडे सिटीत आल्यावर भयंकर गर्दी असते, म्हणून आम्ही युजली प्रेफर करतो की गाडी नाही घेऊन यायची. पण आज घेऊन आलो आम्ही. चलो, फायनली पोहोचलो रॉटरडॅमला. लावली गाडी आणि गाईज पोहोचलेलो आहो आम्ही. गाईज, फायनली चालू झालेले आहे हेअर कट करणं. किती छान. आय होप की छान दिसेल. आणि तिकडे बसलेला आहे क्लिफर्ड. गाईज, आपण क्लिफर्डचा पहिला लुक बघूया. काय पहिला रिव्ह्यू बघूया. काय वाटतंय तुला? वाटतच नाही का आपल्याला? तुम्हाला मी नंतर दाखवणार. चल.
हेअर वॉश इज डन. लेट्स सी आता. गाईस लुक एट दिस वन. ती भारी दिसते बघा. गाईज कमेंट मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. आउटफिट बघा वृषालीचा पूर्ण. शी इज रेडी फॉर हर बर्थडे. लुक एट दिस गाईस. गाडी घेऊन जायची का त्या दुकानापर्यंत? हो. आणि गाईज तुम्हाला नाही, ऍक्च्युली मी आज क्लिफर्डला एडं करणार आहे. आता मी दिवसभर रात्रभर आरशासमोर उभी राहणार आहे. पण गाईस तुम्हाला पण खरं सांगू, वृषाली आज खूप सुंदर दिसते. आज म्हणजे तू एव्हरीडे सुंदर दिसते, पण आज अजून सुंदर दिसते. नाहीतर केस इकडे तिकडे असतात मी खूप हॅप्पी आहे. आणि गाईज मी लेंथ कमी नाही केलेली, बिकॉज माझी प्रायोरिटी होती की लेंथ मोठीच ठेवायची. मला लॉंग हेअर्सची सवय तर. बट आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि तुम्हाला 4 ऐकायचं आहे का किती दिला? काय किती पैसे दिले म्हणून आम्ही हेअर कटला? इट इज फाईन. तुम्ही कमेंट मध्ये गेस करा. नेदरलँड्स मध्ये 1 किलोमीटर आहे हेअर walking. कटचे किती पैसे घेतात? चल, चलो देन वॉकिंग. तरी पण गाईज आता आम्ही आलोय क्लिफर्ड साठी चप्पल बघायला. व्हॉट इज द नंबर? आपण रामेन कधी खाऊ शकतो माहिती का? जेव्हा भूक नाही लागली आणि जेव्हा आपल्याकडे अर्बन इंडियन हॉस्टेलचं ऑप्शन नाहीये. पण आता वी चूज इंडियन ओव्हर रामेन, सो वी गो टू गाईज रामेन. आलो आम्ही, रामेनचा ऑप्शन बघितला आणि स्टील वी आर कन्फ्युज. सो आम्ही चाललोय इंडियन खाण्यासाठी. चल चल, सिग्नल सुटलंय थांबू थांबू थांब. चालण्याचं. गाईज आम्ही चालत आता एका इंडियन रेस्टॉरंट मध्ये चाललोय. आणि आय थिंक परत माझ्या बर्थडे पर्यंत उद्यापर्यंतच क्लिफर्ड काळा पडणार आहे. हो, इट्स टू डार्क. सॉरी. परत युरोप, कारण की गाईज युरोपमध्ये आलेली आहे परत फुल गरमी. आणि हीट वेव्ह चालू होणार आहे उद्यापासून. हा, उद्यापासून तर हीट वेव्ह आहे. सो मी आल्यापासून वी आर गोइंग टू गो बाय सायकल. आणि जिम म्हणजे जिम आम्ही आता पण आम्ही एवढं आज पण आम्ही काही अनहेल्दी नाही खाणार. एवढं नॉर्मलच खाऊ. फक्त त्यांचा फेमस आहे मुंबईचा वडापाव. व्हेरी व्हेरी टेस्टी वडापाव. खूप खूप भारी. आहो, टेक केअर. मी म्हटलं ना कुठे आलो मी पडली नाही. तर आता ते वरती एनएस पण अशी थांबली काय? स्टॉप आहे हा? अरे नाही, क्रॉसिंग बिसिंग असेल. ओके. ट्रेन थांबली तर स्टॉप असेल असं कंपल्सरी नसतं ना बेबी. आणि गाईज सांगा मला मी कशी दिसते आता. मी झँग मध्ये आता मी काही दिवस एकदम झँग करणार आहे. केस कट केले ना, तर आज तिचं असं आहे की जे ती बोलेल तेच खरं. जर ती म्हटली की बैल उडतात, तर म्हणजे बैल उडतात गाईज. बैल उडतात का? कारण वृषालीने केस कट केलं ती भारी दिसते. मी आज भारी दिसते, त्यात सगळं पॉसिबल आहे. एनएस थांबली आहे फॉर रेल क्रॉसिंग, पण नाही तिथं स्टॉप असेल, त्यामुळे एनएस थांबली. तरी मला दिसतंय बरं की स्टॉप नाहीये वरती. चलो जाऊन भेटतो तुम्हाला आणि दाखवतो आम्ही काय काय खातो. अँड वी आर इन द रेस्टॉरंट. आम्ही खाणार आहोत फायनली इंडियन. चाट खायचं का तुला काहीतरी? मी तेच विचारतो होतो, तू फोन मध्ये काय बघतोय? तू मेन्यू बघतोय ना? वडापाव सांगतो फॉर शुअर. वडापाव आणि कोला झिरो. एक हे मागवायचं का काहीतरी चाट? कोणतं चाट खायचं? समोसा चाट काहीतरी. समोसा आणि देख रे हो माझ्या बर्थडेच्या नावाखाली क्लिफर्डची पहिले डाएट गेली. आणि गाईस आमचा वडापाव आलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवते. गाईस सगळ्यात बेस्ट नेदरलँड्स मध्ये सगळ्यात बेस्ट वडापाव आणि समोसा चाट. चलो गाईस काही लोक ना पहिले स्वतःचा वडापाव संपून घेता आणि मग दुसऱ्यांकडे येणं बघता, माहिती का? लालचीपणाने. कोण येते हे बघा. and the journey continues. व्हॉट कंटिन्यू? The journey continues of eating. आता खाणार आहोत आम्ही मैसूर मसाला डोसा. गाईज या आमच्या फायनल 2 डिश आहे. Not sure. नॉट शुअर. एवढंच खायला मी नाही पण पावभाजी Approved. Guys, so
झालेली आहे प्रॉपर पेट पूजा. आणि तुम्हाला पण एक सांगतो, जर तुम्ही कधी नेदरलँड्सला आला, जर तुम्ही स्पेशली कधी रॉटरडॅमला आला आणि जर कोण आम्हाला बघते जे ऑलरेडी नेदरलँड्समध्ये आहे, तुम्ही या रेस्टॉरंटला या. जिन जिन म्हणून आहे. गुगलवर ओके, वरती आम्ही नाव पण टाकते हो. मी. आणि रॉटरडॅम मध्ये आहे, पण नक्की या. बट गाईज इट्स व्हेरी गुड. लाईक म्हणजे प्राइजेस कम्पेअर्ड टू एनी अदर इंडियन रेस्टॉरंट आय फील इज द बेस्ट. आणि आय डोंट केअर अबाउट प्राइस गाईज, इट्स अबाउट द पण टेस्ट. हा, तुम्हाला माहितीये का, आम्ही 2-3 मुंबईचा वडापाव. ठिकाणचे वडापाव खाल्लेले, पण यांनी आम्ही बेस्ट. जेवढा वेळ इथं वडापाव खातो ना, तर ते टेस्ट इज कन्सिस्टंट. कधी असं नाही की आज वडापाव माझ्या आहे. म्हणजे सेम कन्सिस्टंट आहे. पावभाजी पण भारी आहे, मैसूर मसाला डोसा तर भारीच आहे. आणि हो. अजून काय खाल्लं होतं आपण? समोसा चाट बीट समोसा चाट पण छान आहे. एव्हरीथिंग इज गुड. सो जर तुम्ही कधी आला नेदरलँड्सला रॉटरडॅमला, डू विजिट दिस रेस्टॉरंट. इट्स येस. रिली गुड. इट्स रिली गुड. अँड इट्स अफोर्डेबल. इट्स व्हेरी अफोर्डेबल. Yeah. लाईक जर कोण टुरिस्ट पण फिरायला आला ना, म्हणजे त्याला काय वाटणार नाही इथं खायला. खूप आता भारी आम्ही आहे. निघालो आहे घरी. आता घरी जायचंय आणि घरी जाताना बघू छोटासा केक पण घेऊ. हा, आणि छोटासा थोडंसं रात्री decorations केक पण कट घेऊ. करण्यासाठी घ्यायचा आहे मला. हो. तसं उद्या आता आम्ही स्पेशल केक ऑर्डर केलाय, पण त्याच्यासाठी तुम्हाला आमचा नेक्स्ट ब्लॉग बघावा लागणार आहे. माझा स्पेशल बर्थडे ब्लॉग जो येईल तो. येस. सो आपण आता चालत जाऊ आधी. हा, कारण की सिग्नल सुटलंय, त्याच्या आधी पटकन पुढे जाऊ. पोहोचलो आम्ही फायनली आता पार्किंग मध्ये. आता तिकीटचे पैसे पे करतो आणि देन निघतो. पण आधी पे करायचंय ना. गाईज आज पहिल्यांदा तुम्हाला क्लिफर्ड गोरा दिसणार आहे, पहिल्यांदा आम्ही गोरा आहेच. कारण की आमच्या प्रॉपर पूर्ण फेसवर ऊन येत होतं, आता गेलं. त्यामुळे एकदम आम्ही शाईन करत होतो. आणि आता आम्ही निघालो आहे बॅक टू घरी. बॅक टू घरी. आणि आम्ही रस्त्यामध्ये बघणार आहोत केक, आणि मग त्यानंतर जाऊ घरी आणि थोडीशी मोस्टली साफसफाई करू, कारण की उद्या आम्ही नाहीये. आणि आम्ही नंतर ट्रिपला सुद्धा चाललोय, पण कुठे ते तुम्हाला गेस करायचंय. येस. आणि माझा कितवा बर्थडे हे सुद्धा गेस करायचं राहिलंय अजून. 30वा बर्थडे. येस, 40वा बर्थडे माझा. प्लीज गेस इन द कमेंट. आम्ही पोहोचलेलो आहोत शॉपिंग डेस्टिनेशनवर. चला आता आज जातो, बघतो काहीतरी. चलो. आळस चढला आम्हाला आता, पण नाही, काम तो करणं पडेगा. आम्ही डर्क मध्ये आलो, सामान घेतोय. आणि मॅच्युरिटी माहिती काय असती, जेव्हा तुम्ही तुमच्या बर्थडेची शॉपिंग स्वतः करताय. तुला कॅन्डल घ्यायची कशी? ती लंबीवाली कॅन्डल तर आहे आपल्या घरी. गाईज, क्लिफर्डला ना माझ्यासाठी काही पण झगामगा घेण्याची इच्छा आहे. दाखव रे तुला काय काय घ्यायचंय. हे मग मला बघा. हे बघा, हे लावू म्हणे घरामध्ये. डिसाईड करता मग. क्लिफर्डनं माझ्यासाठी घेतलेले आहे फ्लावर्स आणि केक. फ्लावर्स आणि केक. गाईज हे केक फक्त आतासाठी आहे, उद्यासाठी अजून स्पेशल केक येणार आहे. स्टे ट्यून फॉर दॅट केक ॲज किती फास्ट फास्ट बोलला कुत्रे मांजरे. सो गाईज आता हा मी केक घेतलेला आहे आणि उद्या नवीन केक येणार आहे. आणि हळू चाल ना, मग तेवढं फास्ट स्लो मोशन. चलो माझ्या गाईज. बेबीसाठी काही पण नाही. आणि फुलं पण घेतली आमच्या घरामध्ये, मस्त फ्लॉवर पॉट मध्ये ठेवता. आणि केक बघा ना किती सेक्सी दिसतो आपण. हे बघा, स्ट्रॉबेरी वाला. चलो पटकन गाईज, बॅक टू नॉर्मल अवतार. आणि मला ना आमच्या बॅकयार्ड मध्ये काहीतरी दिसलं. हे बघा, हे बघा काय बाहेर निघालं आहे. याला काय म्हणता? याला गांडूळ म्हणता. हे बघा ना, हे चालतं पण आहे, ते एकदम बारीक बारीक चालतंय. गाईज समर मध्ये ना खूप गरमी वाढते ना, म्हणून अशा काही काही गोष्टी नेदरलँड्स मध्ये वरती येतात जमिनीतून. लाईक समटाइम्स उंदीर मला तर अजून दिसला नाहीये, पण मी ऐकले उंदीर किंवा हे असं हावाला किडा असे काही काही बाहेर निघता. असा इतकुसा येतो, असा उळू कसं चालतोय. तर गाईज वन्स अगेन हॅपी बर्थडे बेबी. बर्थडे आहे माझा. आणि आमचे फ्रेंड्स आले होते माहिती का, दे आर व्हेरी स्वीट. हे बघा, ते लोक ना
हावाला केक घेऊन आले होते हावाला. आणि खूप स्पेशल फ्रेंड्स आहेत guys यार. आणि खूप स्पेशल म्हणजे ते एक्झॅक्टली 12 वाजता आले आणि मला माहितच नव्हतं ते येणार आहे. आणि त्यांनी मस्त 12 वाजता एंट्री केली आणि याच्यामध्ये कॅन्डल लावलेल्या होत्या. सो गाईज, जर तुम्हाला वाटत असेल की इंडिया सोडल्यानंतर फ्रेंड्स भेटत नाही, तसं नसतं. फ्रेंड्स आणि फॅमिली भेटते इकडे पण. येस, वी हॅव रिअली गुड फ्रेंड्स. सो गाईज, उद्या भेटूया माझ्या बर्थडेच्या व्लॉग मध्ये. आता तुला ना, जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि उद्या मोस्टली आम्ही त्यांना व्लॉग मध्ये घेऊ. लेट्स सी, आम्ही त्यांना विचारू. आणि मग जर ते आले तर तुम्हाला आमचे फ्रेंड्स पण दिसतील व्लॉग मध्ये. ये लेट्स गो गाईज. लेट्स गो गाईज, परत जर तुम्ही हा व्लॉग इथं पण बघितला असेल तर कमेंट मध्ये प्लीज टाका हॅपी बर्थडे वृषाली. आणि कितवा बर्थडे ते पण सांगा. आणि तुमच्या ब्लेसिंग्स मुळे आम्ही एवढं मस्त वी आर डुईंग सो मच स्टफ जस्ट बिकॉज ऑफ यू गाईज. सो जर तुम्ही हा व्लॉग इथपर्यंत बघितलेला असेल तर गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. स्टे हॅपी, स्टे सेफ अँड Bye-bye. बाय. सी यू.